ते म्हणतात ना, चांगल्या गोष्टीची सुरुवात काहीतरी गोड खाऊन केली जाते. तर आता इथे पण काहीसं तसंच झालं आहे. म्हणजे ह्या ज्या आपल्या लाडक्या सुना आहेत त्यांच्यापैकी ही जी आपली सानिका आहे तिने गोड खाऊन सुरुवात केलेली आहे. परत एकदा मी आले तुम्हाला भेटायला, मला चैनच नाही पडत तुम्हाला भेटल्याशिवाय. आम्ही पण तुझीच वाट बघत होतो. मी तर कधीपासून वाट बघते की आज येणार आहे, अच्छा नाही नाही उद्या उद्या ओके ओके परवा नाही ठीक आहे. पण काही जण आता आजारी पडतात तर ठीक आहे, कधी कधी होतं कॅन्सल. समजून घेतल्याबद्दल थँक्स. आणि पुरावा सोडलाय तिने, आता मस्त तिची आवडती पेस्ट्री खाल्ली आहे तिने. सो वोटिंग झालं आहे नुकतंच. घरात कितीही तमाशे चालू असू देत पण आपण ऑफ कॅमेरा रील्स करायचं, धमाल करायची, आपण वेगळ्या झोनमध्ये असतो ना. मोटिवेशन देतोय आम्ही लोकांना की आयुष्यात कितीही त्रास असला, कितीही कटकट असली तरी खुश राहायचं, रील करत राहायचं. पण काय एक प्रेक्षकांना पाहायला मिळणार, कारण का वोटिंग झाल्यानंतर आता सगळं लीलाचंच चालतं आहे घरामध्ये असं काहीसं आम्हाला दिसतंय. तर तुम्हाला कितपत ते बोलतात ना की मनासारखं होत नाही आहे, पण त्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? ॲक्च्युली चुकलं आमचंच आहे, कारण आमचं एक त्रिकूट आहे दुर्गा लक्ष्मी सरस्वतीचं. तर पहिल्यांदा सरस्वती आणि लक्ष्मी यांनी दुर्गाला वोट न करता लीलाला वोट केलं, जे आहे आमच्या मनाविरुद्ध. पण तो एक ट्विस्ट आहे की का आम्ही दुर्गा वहिनींच्या अगेन्स्ट जातो आहे आणि वोट करतो आहे, आणि त्याच्यामुळे लीलाच्या हातात सगळ्या गोष्टी येत आहेत आणि जे आम्हाला ॲब्सल्युटली आवडत नाही आहे. पण तीच मजा आहे आणि लोकांना बघायला आवडतं की आम्हाला त्रास होतो ते, आणि त्यांच्या कमेंट्समध्ये पण असतं की ह्यांना बाहेर काढा आणि ह्यांना असंच करा, सुनांना असं त्रास द्या वगैरे वगैरे. सो ती गंमत आहे आणि जे लोकांना बघायला आवडतं ते आम्ही दाखवतो. सो ते तसंच चालू आहे सगळी गंमत. पण इंटरेस्टिंग ट्रॅक आहे, तर तुम्ही बघत राहा सिरियल आणि कमेंट पण करा की तुम्हाला कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे. कारण तुमच्यामुळे आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे बऱ्याच गोष्टी घडतात, बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस होतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं प्रेम आणि तुमची व्ह्युअरशिप हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. सो येस. भूमिजा काय म्हणायचं? माझ्या वतीने वहिनींनी सगळं सांगितलं आहे, तर तेच म्हणेन मी फक्त. आणि काय नाईलाज आहे आमचा लीलाला सांभाळून घेणं, किंवा म्हणजे ती खरं तर सांभाळते आम्हाला, पण तिचं ऐकून घ्यावं लागतं आम्हाला. पण ते नाईलाजाखातर केलं आम्ही, तिला वोट केलं आहे जे त्याच्यात कुठेतरी आमचा स्वार्थ होता म्हणून केलं आहे, आणि त्याची शिक्षा मिळते आम्हाला असं म्हणू शकतो की दुर्गा वहिनींच्या अगेन्स्ट आम्ही गेलो. पण ह्या पुढे जे होणार आहे ते त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र येणार आहे आणि लीलाला कसा त्रास देणार आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. सब बता दो तुम, सब बता दो. म्हणजे इन शॉर्ट त्रास तुम्ही देणारच आहात, म्हणजे तुम्ही तो वसा प्लॅन करतो आम्ही, फुल प्लॅन करतो. ते कितपत होईल माहीत नाही, पण प्रयत्न चिल्ला चिल्ला के सब स्कीम बता दो. थँक्यू सो मच इतक्या वेळात वेळ काढून गप्पा मारल्या, आणि जे काय अपकमिंग ट्विस्ट येणार आहेत ना सगळं असं नोट करा, येत्या काळात दिसतील आपल्याला. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघींनाही. थँक्यू सो मच.